मी आलो या ठिकाणी रतनगडावरती. आम्ही आहे 2 जण. आता आम्हाला जायला किती टाइम लागेल हे आम्हालाच माहित नाही. आम्ही लय दिवसातून आलोय फिरायला. म्हणत्यावर काही नाही, पण जाऊन पाहतो, तुम्हाला पण दाखवतो. चला वरती भेटलो भेटू. फायनली जंगलात आलोय आता आम्ही. एवढी भारी जंगल आहे इथं. मस्त मस्त. एक ठिकाणी आलोय आता आम्ही, रतनगड टिबक दरवाजा. आता आम्ही या रस्त्याने वर जाणार आहे आणि या रस्त्या गडाकल जातो. तर तिथे गेलो का पाहतो काय मग व्हिडिओमध्ये तुम्हाला. फायनली आम्ही आताची वर आलोय. यालाच दरवाजा असं म्हणतात. तुम्ही इकडे डोंगर पाहू शकता किती भारी. इथून खाली पण जायचा रस्ता आहे. मग ते डोंगराचे त्या गुंडायर. आम्ही त्या डोंगराच्या त्या गल्ल्या या साईड टिकून वर आलोय. लय चालावं लागत आहे. मस्त डोंगर खालून दिसत होता. फायनली आम्ही आता पोचलोय रतनगडाच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता इथून आता सरळ वर जायचंय. रेलिंग बनवली आहे त्याच्याने सरळ वर. 1.5 तासानंतर आम्ही इथं पोहोचलो आहोत. सुंदर असं ठिकाण मानलं जातं या रतनगडाचं. वरती आल्यावर असा नजारा पाहायला भेटतो. पूर्ण अशी रेलिंग बनवेल आहे या ठिकाणाचा. इथून वर जायला रस्ता आहे. आता आम्ही सध्या इथं आलोय. अजून लय वर जायचंय. अजून 1 तास लागल आणि आम्हाला जात दमल्यासारखं वाटू राहील. अशी पायऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता. इथून आलं का डायरेक्ट वर. पायऱ्या एकदम कडक बनवेल आहे. काय कोरीव काम होतं राव. इकडून बारीक बारीक गज ठोकेले, इकडून रेलिंग मस्त पैकी. आणि मी इथं आल्यावर थकलोय आता. आणि वरच्या शिड्या पाहून मला वाटतं आता माग निघा. सरळ वर शिडे बर का. सरळ वरती शिडे आणि वरचा हा मस्त दरवाजा दिसतो राहिला. आणि आता डायरेक्ट वर गेल्यावरच व्हिडिओ काढतो. अशी दरी आहे तुम्ही पाहू शकता. लय खतरनाक पूर्ण दगडी काम या ठिकाणी बनवलं आहे.
मोबाईल घेऊन नाही चढवते. या ठिकाणी दगड पडतील म्हणून ही सिस्टम अशी लावण्यात आली. इथं भोयर आहे. या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या ठेव. पूर्ण जुना बांधकाम पडत आलाय. गवड्यावरून पण पाण्याच्या बारीक बारीक धारा खाली येते. या ठिकाणी जुना दरवाजा. फायनली आता आम्ही वर आलो, पाहू शकता. पण त्या टोकाकडून या टोकाच्या खालून इथून वर आलो. वरचा नजारा असा आहे, पाहू शकता. आणि आता पार त्या टोकाकडे जायचं. व्हिडिओ पाहत राहा. पूर्ण गड आम्ही दाखवायचा प्रयत्न करत आहोत. फायनली आता आम्ही वर आलोय. वरती आल्यावर असं नजारा प्यायला भेटतो. त्या ठिकाणी पाण्याचे कुंड बनवलेले आहेत. इथे आहे, या ठिकाणी पण आहे. तुम्ही पाहू शकता. सुंदर असं मोकळं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत. आता आम्ही चाललोय वर काय पाहतो. मग आपल्या खाली निघणार, थोडे फोटो व्हिडिओ काढू. फायनली आम्ही आता डायरेक्ट कडाला आलोय, पाहू शकता. इकडे जायला खालून असा रोड आहे, पण आम्ही वरच्या टोकाला आहे. आम्हाला खाली जावं लागेल थोडं, मग असा घर कहनावला. वर फक्त 2-3 कुंड आहे. एक मंदिरावानी जागा करेल आहे. दगड आहे आपल्या पुराणी कोरवेल. या धुक्यामुळे एवढं काय दिसत नाही. पूर्ण या खालून असं वाटणं आल्यावरती या ठिकाणी देवीचं मंदिर लागतंय. वा, या ठिकाणी अशी मूर्ती या ठिकाणी घडवला आहे. दानपेटी रत्नो आई माता रत्नगड. मस्त गार हवा लागते या ठिकाणी आल्यावर. तर पाहू शकता आम्ही किती लांब आलो. हा जो डोंगर आहे, त्याच्या या डोंगराकडून या पायथ्याने इथून वरती आलो. आता आम्हाला परत खाली असं जावं लागेल. एवढा लांब रूट आहे. 2-2.5 तासाचा रस्ता आहे नुसता एका बाजूने येण्यासाठी.
इथं यश असे बनवलं आहे. या ठिकाणी यश आहे. या ठिकाणी आम्हाला गुप्पा दिसली. को है बे याच्यात पाणी आहे का? शुद्ध पाणी बाई. खालचं दिसत बघ. या ठिकाणी पाणी किती मोठा यार ना. माझ्या पाकराखाली उलटी टांगले इथून कोरेला तर ते तिकडून मोठा आहे. शेवटचा कडा आहे. आम्ही ठिकाणी आलो. शेवटचा कडा आहे हा. तुम्ही पाहू शकता. इथं अशी नालीवाणी बनवली आणि हा शेवटचा कडा तुम्ही पाहू शकता. इथून खाली गेलं काय नजारा आहे. काय नजारा आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि हा शेवटचा टोक आहे. आणि आपण इथंच व्हिडिओ एंड करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.